शाहरुख मुलानी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी मॅजिक बॉलर असेल तो शिवम मोडक, तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मॅजिक बॉलर आहे राहुल मोडक, लक्षात राहू द्या। वडकीचा बुलंद आवाज संतोष भाऊ साबळे खास करून उपस्थित आहेत आणि समालोचनासाठी मात्र सातत्याने पारितोषिक त्यांच्या माध्यमातून येत आहेत। पुनश्च एकदा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो। मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल। वडकी सुपर किंग्स आणि वडकी रॉयल्स या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळते। स्ट्राईकला अभिषेक, नॉन स्ट्राईकला शाहरुख, तर गोलंदाजी मार्कवर सूरज जाधव मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत। रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा WSL वडकी सुपर लीग पुणे जिल्ह्यातील असणारी हाफ पिच टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ख्याती। लेस दी प्ले, चला खेळूया। मॅच क्रमांक 4, पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय। दोन क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात येतात, क्षेत्ररक्षण अफलातून, फेकी देखील सुरेख। तोपर्यंत 1+1 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील आणि या 2 धावसंख्येने संघाचं खातं उघडलेलं पाहायला मिळेल। आमचे स्कोरर मित्र आहेत प्रकाश पवार सर। सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ह्याही नावाची चर्चा आपण सर्वांनी पाहिली, परंतु पहिलंच पर्व वडकी सुपर लीगचं गाजवण्यासाठी उपस्थित होत आहेत। इथे अगदी आपण पाहूया भन्नाट वेगाचा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू डॉट चेंडू निर्धाव ही खासियत आहे सूरजची। सूरज चाहे मिट्टी का हो या सोने का, उसका काम होता है अंधकार दूर करना। जबरदस्त कामकाज। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि त्या लगोलग 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळालेत। अफलातून गोलंदाजी इथे आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत। एक सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी पलायन होणार का, तिथे फेकी असता व्यस्त। क्षेत्ररक्षक पाठलाग करतील चेंडूचा, तोपर्यंत साच बाश आणि ताज 3 धावा येतील। धावफलकावरती 5 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले। वडकी सुपर लीग 2025 पर्व पहिलं आणि ह्या पर्वाचा आपला सर्वांना गर्व असावा अशी ही क्रिकेटची स्पर्धा। मोडक मंडप अँड डेकोरेटर्स संपूर्ण मैदान सजवलंय। अगदी तांत्रिक प्रकाशाच्या विद्युत झोतामध्ये खेळवली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा। हा चेंडू इथे सुरेख, कमालीची गोलंदाजी, शाहरुखला अक्षरशः बांधून ठेवलंय। आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक, कॉकटेल बैलाचे असणारे मालक आहेत। फायनल सम्राट म्हणून आपण त्यांच्याकडे सातत्याने पाहतो आणि ग्रामपंचायत सदस्य सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून सचिन सोनू मोडक यांच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। सचिन सर चला, ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आपण वितरित करतोय आणि दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक। मनापासून धन्यवाद। आदरणीय अमोल हिरामन मोडक आणि आदरणीय नवनाथजी मोडक, मोडक नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण हे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज वितरित करतोय। षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं 7 धावा वडकी रॉयल्स प्रथमतः फलंदाजी करते, तर दुसऱ्या बाजूने वडकी सुपर किंग्स। थँक्यू। 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आपण वितरित करतोय। जबरदस्त 5 षटकर यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं, ते वितरित देखील होतं। इथे आक्रमण झालंय, चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटलाय। अनिकेत आंबेकर कडून अशी होणारी चूक संघाच्या महागाईला आग लावणारी यात मात्र शंका नाहीये। संघाचे कर्ते धरते आहे, संघाचा कॅप्टन आहे, संघाचा नेता आहे, साजेशी गडी करावी लागेल। 9 धावा धावफलकावरती आहेत। 9 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट। 9-9-9 वडकी सुपर लीग या स्पर्धेचं किती गुण गाऊ। इथे आक्रमण झेल झालाय, विकेट। 9 धावसंख्येवरती पहिला धक्का अभिषेकच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसलाय, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत।
सचिन गायकवाड. अनिकेत आंबेकर क्षेत्ररक्षण करतायत. जर त्यांनी झेल घेतला तर मस्कू मोडक आणि नितीनजी आंबेकर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे समुदेशन चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक येत आहेत. अनिकेत वारेच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील. फेकी सुरेख, एक धाव येते. धावफलक 10 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. सचिन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि 10 क्रमांकाची जर्सी परिधान करणारे क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर हे नाव आपल्या सर्वांच्या समोर येईल. वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल, 10वी नापास झाले. गुरुवार यांची मिळालेली साथ आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल आणि अनेक विक्रम क्रिकेटच्या देवावरच्या नावावरती आपण पाहिले आणि त्यानंतर भारतरत्न सारखा पुरस्कार आणि क्रिकेटच्या देवाची उपाधी माझ्या सचिन तेंडुलकर यांना मिळालेली आपल्याला सर्वांनी पाहिली आहे. इथे आडोबाटने चेंडू खेळलाय. पैकी सुरेख आहे. समर्थ शेवाळे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात, एक विकेट घेतली आहे. 13 धावसंख्येवरती धावफलक आहे. तर 13 अंक देखील सचिन तेंडुलकर यांच्यासाठी किती महत्वाचा आहे या अगोदर आपण पाहिले. 13 वेळा कसोटी सामन्यामध्ये नाबाद राहिलेत. हा इतिहास आपण पाहतोय. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून होता. सचिन गायकवाड बीट होतील. षटक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकं संपली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 धावा वडकी रॉयल्स. तर षटक क्रमांक 3 मॅजिक ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. शिवम मोडक डावकार हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला वेळ वाचवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. समय किसी का गुलाम न होता, हम सब समय के गुलाम आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला महत्व देत चला. वेळेचं महत्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळच्या सत्रामध्ये योग्य भावात विकला जातो ना, तो संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो. त्यामुळे आपण ठरवायचं आपल्याला योग्य भावात विकलं जायचंय की रद्दीच्या भावात विकलं जायचं. त्यामुळे वेळेला आयुष्यामध्ये महत्व देत चला. 13 धावा आहेत. शिवम मोडक लागोपाठच्या 3 विकेटसाठी आदेश मोडक, मोडक मंडप अँड डेकोरेटर्स. त्याचप्रमाणे हिंदवी नेटवर्कचे असणारे सर्वे सर्वा अमोलजी मोडक 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे आक्रमण आणि याच बरोबर शाहरुख बोलानेचा क्लास षटकार. पारितोषिक शिवम साठी होतं, परंतु शाहरुख मुलाने आक्रमण करतायत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आदेश मोडक 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात, पारितोषिकांचा वर्षाव अगदी प्रत्येक क्रिकेट रसिकाकडून मात्र शाबासकीची थाप दिली जाते. 19 धावा आहेत. इथे देखील पुढे सरसावत आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 21 या धावसंख्येवरती धावफलक एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3. इथे आक्रमण शाहरुख मुलानीच्या बॅट मधून तर झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेट. शिवम मोडक विकेट घेत आहेत आणि ह्या विकेटसाठी संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि आदरणीय सागरदादा मोडक ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज ह्या विकेटसाठी आहे आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलक 21 वरती स्थिर आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. सन्मानजनक स्कोर उभा राहावा लागेल. आडा बाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येते. या एका धावसंख्येच्या मदतीने 22 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इथे देखील समोदेशन चेंडू खोदलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अनिकेत आंबेकर चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल तर आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 10 खर्च केल्यात. इथे षटकार आला तर 16ची लेवल इथे पूर्ण होईल. अडबाटने आणि याच बरोबर एक धाव येते. परंतु ह्या एका धावेबरोबर या षटकामध्ये 11 धावा आल्यात. अर्थात 5 धावा या मायनस केल्या जातील. अर्थात पुढील डावामध्ये ह्या 5 धावा प्लस होतील. धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा 3 षटकं संपली. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. आदरणीय संतोष भाऊ साबळे वडकीचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून नक्कीच पारितोषिक समालोचकांसाठी आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. लागोपाठचे 3 षटकार जर इथे कोणताही फलंदाज खेळू द्या. संतोष भाऊ साबळे वडकीचा बुलंद आवाज तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. इथे बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल झेल झालाय. विकेट. थँक्यू. इथे बिमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांचा कॉल टीव्ही अंपायरकडे असेल. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. प्रशांत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंच संकेत यादव सर, तर हिमांशू सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. तीनही पंचांचं कौतुक असेल, कारण कोणतीही स्पर्धा यशस्वी पार पाडायचं म्हटलं की पंचांची भूमिका महत्त्वाची असते. आणि आम्ही सातत्याने सांगत असतो, ताटा नमक जितकं शुद्ध नाही ना तितके ह्या तीनही पंचांची अंपायरिंग आपल्याला इथून मागच्या काळामध्ये शुद्ध पाहायला मिळाली. निपक्षपातीपणा तीनही पंचांच्या माध्यमातून आहे. पुनश्च एकदा तीनही पंचांचं स्वागत. फेर बॉल अर्थात इथे फलंदाज असेल बाद. विकेट. चला यानंतरची मॅच आपल्याला पाहिजे वडकी कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी. दोन्ही टीम्स रेडी राहा. धन्यवाद मॅडी सर. इको बंदच करा. तर न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नाव असेल सूरज शेवाळे. तर गोलंदाजी मार्कवर अनिकेत आंबेकर संघाचा कणा आहे, संघाचा नेता आहे. साजेची कामगिरी इथं देखील उंच हवेत चेंडू. विकेट हॅट्रिक जर अनिकेत पूर्ण करत असतील तर आदरणीय मशकू शेठ मोडक आणि आदरणीय नितीनजी गायकवाड दोनही मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थात 2,000 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 2 विकेट तर आल्यात. राहुलच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक संतोष भाऊ साबळे वडकीचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. अनिकेत स्ट्राईकच्या दिशेने राहुल इथे बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण चढवलंय आणि याच बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इथे देखील आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक धावतील आणि इथे पंचांकडे दाद देखील मागितली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आणि निर्णय काही क्षणांमध्ये येताना पाहायला मिळेल. वडकी कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी बोथ कॅप्टन. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या षटकाचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत.
28 धाबा आहेत आतापर्यंत, परंतु या चेंडूवरती काय घडतंय बिघडतंय हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी टीव्ही अंपायर अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस येत आहेत आणि हाफिज क्रिकेट WSCL या स्पर्धेमध्ये देखील यूट्यूब लाईव्ह आहे. 192हून अधिक देशांमध्ये PTC लाईव्ह जबरदस्त कामकाज करत मात्र आपली स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करते आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देखील पाहायला मिळेल आणि पंचांना ज्यावेळेस शंका असेल त्यावेळेस अंपायर देखील रिव्ह्यू घेतात आणि पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट विकेट. निलेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालंय त्या मॅच मध्ये. तर न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मयूर कुचेकर ऑन स्ट्राईक. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहे. धावफलक 29 वरती स्थिर आहे 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. मोडला जरी संसार मोडणार नाही का ना. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा दाडावं लागेल. इथे दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न होता. पंचांचं बोट देखील आकाशाकडे जातंय. फलंदाज धावची स्वरूपात होईल बाद. इथे येईल विकेट. थँक्यू. 30 धाबा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि खेळाडूंना विनंती आपली स्टंप LED आहे त्यामुळे त्याची थोडीशी काळजी घ्या. थँक्यू. न्यू बॅटर निखिल नॉन स्ट्राईकच्या दिशेने. इथे खोलवर टाप्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक आहेत. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. अर्थात 4 षटकं संपली आहेत. धावा बनवल्या गेल्या 30. 24 चेंडू 31 धाव्यांची गरज. 24 चेंडू 31 धावा विजयाचं समीकरण. पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. आतापर्यंत 8 कोणत्याही खेळाडूने मारलेलं नाहीये. इथून पुढील काळामध्ये हे रेकॉर्ड पूर्ण होणार का. यानंतर मॅचचा टॉस आपण करतोय. रुद्रा साऊंड चे असणारे सर्वे सर्वा दीपक साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. वडकी कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी बोथ कॅप्टन चला. बाय 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 भला मोरी रामा भला तारी रामा 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 बाय 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 भला मोरी रामा भला तारी रामा भला मोरी रामा भला तारी रामा. चला आजच्या पहिल्या दिवसातील शेवटच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. वडकी कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी चला लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण करणारी टीम चला मैदानाच्या आतमध्ये. अभिसर आणि कंपनी अर्थात वडकी रॉयल्स टीम मैदानाच्या आतमध्ये. 9 धुरंधर समवेत दाखल होते. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. टॉस होतो यानंतरच्या मॅचचा. अमोलदादा चला कुल कॅप्टन आहेत दोन्ही टीमचे. एका बाजूने अमित दादा मोडक आणि दुसऱ्या बाजूने अमोल दादा मोडक असे 2 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. आणि रुद्रा साऊंडचे ओनर आदरणीय दीपक साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. मॅडी सर या तुम्ही पण समोर. शेवटच्या मॅचचा टॉस आपण करतोय. दादा पलीकडे समोर समोर कॅमेऱ्याकडे चेहरा करा. 2 कॅप्टन 2 बाजूने मान्यवरांच्या उभे राहतील. टॉस नाना आकाशाकडे आणि टॉस का बॉस.
रॉयल चॅलेंजर्स बडकी टॉस विन आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. ऋषिकेश मोडक ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला अनिकेत आंबेकर. तर षटक क्रमांक पहिलं अभिषेक शेवाळे गोलंदाजीसाठी सज्ज होतात. 5 धावसंख्येने धावफलक सुरू होईल. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील. एक सिंगल आली आहे. एका धावसंख्येने खातं उघडलंय. अर्थात 6 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज सज्ज आहेत. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. तोपर्यंत अगदी आपण पाहूया हा चेंडू इथे सुरेख लाजवाब भन्नाट वेगाचा येतोय, परंतु पंच कळवतात उजव्या स्टीच्या बाहेर चेंडू आहे. व्हाईट बॉल. अवंतरच्या मदतीने धावफलकावरती 8. पंचांचा निर्णय अंतिम आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. लागोपाठच्या लागोपाठच्या 2 विकेटसाठी संतोष भाऊ साबळे वडकीचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. इथे व्हाईट बॉल आहे किंवा नाही. अर्थात रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईट नाहीये, फेअर बॉल. अर्थात डॉट बॉल असेल. 7 धावा धावफलकावरती स्थिर आहे. म्यानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे. आडो बॅटने अलॉंग दी कॅरफिट फटका खेळला. क्षेत्ररक्षक असले पाहायला मिळत आहे तिथे. तोपर्यंत 2 धावा येतील वारेच्या वेगात. 9 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचले. 9 रन ऑन बोर्ड. हा चेंडू इथे भन्नाट वेगाचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु इथे मात्र पंच आता हात फैलावतायत. जमिनीला हात समांतर पाहायला मिळतील. अवांतर धावा येतील. 10 धावसंख्येवरती धावफलक. इथे खोलवर टप्प्यात चेंडू समोर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा आहेत. अजूनही जर पाहिलं तर 19 चेंडू 20 धाव्यांची गरज. एक चेंडू बाकी आहे. दोन सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर सिंगल, असे 5 चेंडू झालेत. एक चेंडू बाकी आहे या षटकाचा. इथे फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. षटक संपले पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 17 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 14 धाव्यांची गरज. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहे शाहरुख मुलानी. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. हा चेंडू इथे सुरेख भन्नाट वेगाचा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. अर्थात 17 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे.
शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. कुलो टप्प्यात चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलायन होत आहे. 2 धावा येतील. 19 धावा आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी. इथे आक्रमण होते आडव्या बॅटने खिलाडी के मस्तक पे दस्तक और एक रन. धावफलकावरती 25 धाबा आहेत. शेवटचे 15 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज विजयासाठी. ऋषी ऑन स्ट्राईक. इथे फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. इथे जीवनदान पाहायला मिळेल. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जीवनदान देत असेल ना, तर त्याचं उत्तर एकच, बदला. परंतु इथे जेल झालाय. विकेट. Jazz in the mix. ज्यावेळेस वडकी कॅपिटल फलंदाजी करेल त्यावेळेस युवराज पठारे गोलंदाजी करतील मॅजिक ओव्हरसाठी. तर रॉयल चॅलेंजर ज्यावेळेस फलंदाजी करतील त्यावेळेस सुनील चव्हाण मॅजिक ओव्हर साकारतील. लक्षात राहू द्या. समोर दिशेने आक्रमण. सूरज जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 2 धावसंख्येने 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे आता 2 षटकं संपली. 28 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर मॅजिक ओव्हर आपल्याला पाहिजे. 12 चेंडू 3 धाबा समीकरण. राहुल मोडक मॅजिक ओव्हर साठी आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहिजे, अर्थात मॅजिक ओव्हर. यानंतर वडकी कॅपिटल रॉयल चॅलेंजर्स वडकी दोन्ही टीम रेडी राहा. अडबॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक सिंगल. राहुल मोडक जर विकेट घेत असतील तर संतोष भाऊ साबळे वडकीचा बुलंद आवाज 2000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू इथे पंचांकडे दात तर मागितली. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अर्थात अवंतर स्वरूपात एक धाव येईल. आणि स्टंपिंग करत असताना जर सुरुवातीला हात पुढे असेल तर जो नियम इथून मागे होता तोच आहे. लक्षात राहू द्या. एका धावेची गरज. 11 चेंडू 1. इथे आक्रमण केलंय. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. एक धाव आली आहे. आणि याच बरोबर या सामन्यावरती वडकी सुपर किंग्स हा संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. थँक्यू. रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम आता लगेचच 9 धुरंधर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजवा. तर दुसऱ्या बाजूने वडकी कॅपिटल सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. वडकी कॅपिटल ज्यावेळेस फलंदाजी करेल युवराज पठारे असतील गोलंदाजीसाठी मॅजिक ओव्हरसाठी. तर रॉयल चॅलेंजर ज्यावेळेस फलंदाजी करेल त्यावेळेस सुनील चव्हाण असतील मॅजिक षटकासाठी. याची नोंद घ्या. आजच्या पहिल्या दिवसातील उद्घाटनी दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी होताना पाहायला मिळेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक जबरदस्त खेळी करत अनिकेत आंबेकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. स्वतः संघाचा करता धरता आहे. संघाचा कुल कॅप्टन आहे अनिकेत. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. 2 विकेट एका षटकामध्ये घेतलेत आणि फलंदाजी करत असताना 9 धावा आहेत.
थँक्यू. त्याचप्रमाणे शिवमने जी एक विकेट घेतली त्यासाठी आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि ग्रामपंचायत सदस्य सागरदादा मोडक, 1000 रुपयाचं पारितोषिक जमा आहे, ते घेऊन जा शिवम.